दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ. शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. ब्रुकबॉर्न रेड लेबल होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आता आहोत मुक्काम पोस्ट भैरवनाथ पाखाडी दक्षिण विभाग श्रीवर्धन या ठिकाणी. आणि श्रीवर्धनमधल्या अश्विनी सुशील गोखले वहिनींना आज आपण भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. कॉलेजमध्ये म्हणे वहिनींच्या वाट्याला कोणी गेलं ना त्याला प्रसाद मिळायचा असं घरातले सांगतात. प्रत्यक्षात काय यासाठी जाऊन भेटूया गोखले कुटुंबाला आणि बोलतं करूया गोखले वहिनींना. चला सुरुवात आजच्या भागाला श्रीवर्धनमध्ये. या अहो बसा. बसा म्हणून खुर्ची का लांब सरकवली? पडायला पाहिजेत ना खाली म्हणून. ते एकदा पडलेत तेच खूप आहेत माहिती आहे ना. पण आईने केलेला आरोप मान्य आहे का तुम्हाला? नाही नाही. नाही आरोप मान्य नाही. मला पडायचं. एवढंच करणार हो. आहात? एवढं केलं तरी खूप झालं. नमस्कार 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 सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू श्रीवर्धन. हो. हे माझे मिस्टर. मी कुठे सांगितलं ओळख करून द्या? सॉरी. तेवढी घाई म्हणजे ह्याच्या घरात जायला हो. का? घरात जायला एक खाली. मला नाही यायचं, घरात इथेच थांबायचं. बरोबर. मला सांगा आता उखाणा घ्या. श्रीवर्धन माझं गाव. हा. माझे शेजारी खूप सॉरी सॉरी काय सॉरी सॉरी परत कट परत हा. लवकर. श्रीवर्धनचे माझे शेजारी. एक मिनिट. श्रीवर्धनचे शेजारी हौशी फार. हौशी फार. सुशीलरावांचं नाव घेते. आधे होम मिनिस्टर आले. संकट कट मॅडम. वन शॉट 1 टेक 3. श्रीवर्धनचे माझे शेजारी आहेत फार हौशी. सुशीलरावांचं नाव घेते. होम मिनिस्टर आले संकष्टीच्या दिवशी. अरे वा. गणपती बाप्पा. बोलल्या बाबा एकदाच्या शेवटपर्यंत. बरं आता द्या ओळख करून सगळ्यांची. मी सौ अश्विनी सुशील गोखले. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. सुशील गोखले. हा. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही सुशीलची आत्या. सुशीलची आत्या. ती आत्या दाखवताय तिकडे. नाही नाही. या आत्या नमस्कार. आत्या. हा. त्यांचे मिस्टर म्हणजे आमचे नमस्कार. नाना. नमस्कार हा. नाना. ही माझी नणंद. नमस्कार. आणि ही माझी आई. नमस्कार आई. ही माझे बाबा. नमस्कार बाबा. आणि शेजारी? आणि बाकी सगळे शेजारी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. हा. थोड्याशा घाबरल्यात, थोड्याशा बावरल्यात, तर तुम्ही बाकीच्यांनी रागावू नका जर कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तर. बरोबर ना वहिनी? तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? श्रीवर्धन. शाळा कुठली? शाळा 1ली ते 4थी कन्या शाळा होती. कन्या शाळा. हा. आणि मग पुढे? पुढे श्रीवर्धन हायस्कूल. श्रीवर्धन हायस्कूल. हायस्कूल. 5वी ते 10वी पर्यंत. 5वी ते 10वी. हो. मिस्टर काय करतात तुमचे? मिस्टर टीचर आहेत. कुठल्या शाळेत? गोखले एज्युकेशन. इथे श्रीवर्धन मध्ये आराठीला. इथे कुठे? इथे नाही म्हणजे हा. तुम्ही आता आलात ना श्रीवर्धन मध्ये त्याच्या अगोदर पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंप. हा. आराठी म्हणून गाव आहे तिथे. आराठी. हा. पेट्रोल पंप. हो. तिकडे शाळा आहे. हं.
आणि मिस्टरांची बालपणीची शाळा कुठली? माझ्या माहेरच्या तिकडेच आहे. म्हणजे कुठे? तिकडे नाही हो, तिकडे पेट्रोल पंपाकडे? नाही मग सरकारी हॉस्पिटलच्या जवळ सरकारी हॉस्पिटलच्या जवळ. मग या सगळ्या प्रवासात मिस्टरांची भेट कुठे झाली? कॉलेजला. कॉलेज? कुठलं हो. कॉलेज? कोकले कॉलेज. कुठे आहे ते? आता ते तिकडेच आहे. तिकडे म्हणजे? श्रीवर्धन स्टँड आहे ना, तिथे होतं श्रीवर्धन पहिले. स्टँड स्टँडच्या जवळ होतं. जवळ. आता 3 गोष्टी तुम्ही सांगितल्यात. एक पेट्रोल पंपाजवळ, ते आत्ता मिस्टर आहेत ना जिथे. हा ते पेट्रोल पंपाजवळ. हा. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं तुम्ही? शाळा शाळा. ती कशाजवळ? सरकारी हॉस्पिटल सरकारी मिस्टरांची. हॉस्पिटल हा. जवळ. आणि आता कॉलेज आता कुठलं? आमचं कॉलेज ते कुठे? स्टँड जवळ होतं पहिले. ते स्टँड जवळ. हो आज मिस्टर आता मिस्टर काय करतात? शिकवतात. हो शिकवत कोणाला? विद्यार्थ्यांना. कितवीच्या? पहिली ते 10वी. पहिली ते सॉरी 10वी. पहिली ते नाही. 8वी 9वी 10वी. नक्की ठरवा काय हो, ते नाही आहे. 8वी 9वी 10वी. 8वी 9वी 10वी. बोलवा मिस्टर. या अहो बसा. बसा म्हणून खुर्ची का लांब सरकवलीत? पडायला पाहिजेत ना खाली म्हणून. ते एकदा पडलेत तेच खूप आहेत माहिती आहे ना प्रेमात. हो बरं, कशी भेट कशी तुमची? कॉलेजला झाली. कुठल्या एसटी स्टँडवर का की पेट्रोल पंपावर? नाही, एसटी स्टँडवर पहिल्यांदा गोखले कॉलेज होतं. आता ते शिफ्ट झाले, आता आरआरटीवर गेले. आरआरटीवर. हा, आणि मग ह्या कुठे या एसटी स्टँडवर. काय करायचं? एसटी स्टँडवर नाही. मग एसटी स्टँड जवळ कॉलेज होतं, त्या कॉलेजमध्ये ओळख झाली. कॉलेजमध्ये ओळखलं. मग ह्या एसटी स्टँडवर का बोलले? एसटी स्टँडच्या जवळ आहे. हो एसटी स्टँडच्या जवळ आहे. हा. मग पुढे काय झालं? नाही, टीवायला माझं फायनल इयर होतं. ही ज्युनियर आहे मला 1 वर्ष. हा. तर माझ्या फायनल इयरला यांच्याशी ओळख झाली. कशी काय? कॅम्पला आम्ही गेलो होतो. कुठला कॅम्प? कॉलेज कॅम्प असतो तो. कुठे गेला होता? निवळा. निवळा. हा, निवळा म्हणून गाव आहे इथे. हा. तिथे सगळेजण मग गेलो. तिथे सगळी परिस्थिती निवडली. हो, निवळा. हा. काय झालं तिकडे? तिथे मी तिला 2 वेळा प्रपोज केलं. तिथे हा, तिथे निवळ्यात 2 वेळा? 2 वेळा. पण मला सांगा, शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना तुमच्या वाटेला कोणी गेलं तर तुम्ही काय करायचं? लगेच मारायचं. तुम्ही मारायचात? हो हो कोणाला मारलंय हो. कधी? कोणी माझी कळ काढायची फक्त बाकी. हा. काढली रे काढली मग मारणार मी त्याला. तुम्ही मारणार? हो. मग तुमची दहशत होती. हा. पण तरी तुम्ही डेअरिंग बरंच केलं. हो, मी पण तसं होतो थोडाफार. तुम्ही तसेच होता. अं, मग काय केलं? त्यानंतर इथे आमच्या कॉलेजची गॅदरिंग लागली आमच्या कॉलेजला. हा. त्याच्यामुळे तिचं इथे येणं जास्त झालं, कारण माझी बहीण आहे ती उत्कृष्ट डान्सर आहे. बर. हां, त्याच्यामुळे तिचं इथे येणं लागलं. मग त्यानंतर पुन्हा संपर्क आमचा वाढला. हा. आणि त्याच्यानंतर मग गॅदरिंगच्या वेळेस ती हो म्हणाली. का हो म्हणाला? कारण सगळे मित्र आहेत ना आमचे, सगळे आले मला सांगायला की ते आत्ताच बाबा एक्सपायर झालेले आहेत, तो खूप टेन्शनमध्ये आहेत, त्याचं असं आहे तसं आहे, सगळं सांगायला लागले. तर म्हटलं माझं सुद्धा म्हणजे मी जरी होकार दिला तरी म्हटलं माझ्या घरची काही परमिशन नाही आहे. माझ्या घरचे मला माहिती आहेत कसे आहेत ते. आणि तसंच झालं. म्हणजे माझ्या घरच्यांची इच्छा नव्हती, आईबाबांची इच्छा होती, पण माझे जे घरातले होते मोठे त्यांची इच्छा नव्हती. आणि माझा जो भाऊ आहे सक्का, अगदी प्रेमळ, अगदी दुधावरून सुद्धा भांडणं व्हायची आमची. आमच्याकडे गायी वगैरे भरपूर होत्या. त्या साय खाण्यावरून सुद्धा भांडणं व्हायची की कोण पहिलं खाईल, तू खाणार का मी खाणार. आजी पहिले काढून पण ठेवायची मला, त्याच्यावर सुद्धा भांडणं व्हायची. आणि आता तोच भाऊ मला म्हणजे माझ्याजवळ बोलत नाहीये. 8 वर्ष झाली लग्नाला. आणि तुम्ही त्यांना मिस करता? हो खूप. हो खूप. अभिजित दादा, आमची सगळ्यांची प्रामाणिक प्रार्थना आहे, कारण आज सगळं सुख आहे, सुखात आहे, अत्यंत सुखामध्ये तुमची बहीण नांदते आहे. आणि अशा वेळेला सगळं काही असूनही एका भावाचं प्रेम मिळत नाही, ही भावना तिला आयुष्यभर रिकामीपणाची आहे. तेव्हा आता मी अगदी मनापासून तुम्हाला प्रार्थना करतो. निर्णय तुमचा आहे, पण कधीतरी आयुष्यातली एकदा पाटी कोरी करून पुनश्च श्री गणेशा लिहायला काहीच हरकत नाही. मी विनंती केली, एवढंच करू शकतो, बाकी काही नाही. निर्णय तुमच्याकडे आहे. बरं, आता मला सांगा, ह्यांच्यावर कधी चिडता की नाही? हो चिडते. काय चिडते म्हटल्यावर चेहरा खुल्लाय बघितलात ना वहिनींचा लगेच. आता समोर 8 वस्तू येणार आणि 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार जर तो 1 रुपया तुम्ही शोधून काढला तर. बघूया. आणि आता तुम्ही ठरवायचं. घ्या. हे काय मिस्टरांसाठी? हो. घ्या. बघा किती रुपये. 1 रुपया. अभिनंदन. आता दुसरी वस्तू. कसं काय उचललं? तेच का उचलावं असं वाटलं तुम्हाला? काय हो? हो. घ्या पुढची वस्तू. कुठल्याही घ्या. आता 3 वस्तू तुम्ही.
बरं मोठं मोठं घेत आहे. काय आहे? 50. बरं, तिसरी वस्तू काय पाहिजे? $1000. म्हणजे किती झाले? 1051. 51. आणि आता चौथी वस्तू कुठली पाहिजे ती घेऊ शकता. ₹1061 आणि या 4 वस्तू तुम्हाला मिळाल्या. अभिनंदन. आता बघूया वहिनींबद्दल सगळ्यांच्या कशा तक्रारी. नमस्कार. बरं, आता आरोप करायचे आहेत सगळ्यांनी. हा, आणि तुम्ही आरोप खोडून काढायचे. पहिला आरोप सासूबाई. काय ऐकत नाही. ऐकत नाही तुमचं. हो, कालचीच गोष्ट. हा. रात्री सांगितलं सगळी तयारी करून ठेव, 2 वाजेपर्यंत मेंढ्या काढत बसली. हा, चांगलं आहे ना मग. काय चांगलंय, सगळंच वस्तू मग आयत्या वेळेला मिळाल्या नाही. थांबा, काय म्हणणं आहे? आरोप मान्य आहे? नाही. त्याला आरोप मान्य नाही. मग आता तोच मला तिकडनं बडबडतोय. काय हो? आई वाजले किती? हा, बोला. हो, सकाळी कारण खूप वेळ होणार म्हणून मी तिला म्हटलं लवकर येऊन झोपायचंय तुला, आणि सकाळी लवकर उठून दुसरी तयारी करता येईल. बरोबर. नाही, पण आईने केलेला आरोप मान्य आहे का तुम्हाला? नाही. 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 आरोप मान्य नाही. लबाड आहे तो. पुढचा आरोप कोण करणार? आम्ही कधी काय विचारायला आलो की पटकन सांगत नाही, आधी तिचं काम करत बसते, तोपर्यंत आम्हाला उभीच करून ठेवते आणि नंतर सांगतो. बोला. हा, तिला कामं भरपूर असतात खसली. घरात, कारण त्याची अद्वैतची शाळा असते 9:30ची, त्याच्यानंतर माझा डबा वगैरे असतो शाळेत जायचं वगैरे, त्याच्यामुळे सगळी कामं तिच्यावर असतात. त्याच्यामुळे तिला वेळ नसतो असं काही सांगायला. मला नाही, त्यांना सांगा. हा, वेळ नसतो त्यांना काही सांगायला वगैरे, म्हणून ती उशीर करत असावी. असावी. आरोप मान्य नाही. 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 बर. आणि आता काय यांच्या स्वभावातलं चांगलं काय सांगायचं असेल तर काय सांग? हुशार आहे, प्रेमळ आहे. प्रेमळ आहे. स्वभाव चांगला आहे तिचा एकदम. चांगलं आहे का? ती येणाऱ्या जाणाऱ्यांचं चांगलं स्वागत करते. हो. मन मिळव आहे ती. बर. हां, आणि दुसरी म्हणजे असं नणंद भावजायचं नातं नाहीये, मैत्रिणीचंच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पटकन माझ्याबद्दल जर तिला राग आला तर ती तोंडावर बोलून नाही दाखवत. हा, मग ती वेळ ती व्यवस्थित निभावून नेते. आणि नंतर ती तिच्याकडे कला आहे. बरोबर. नंतर पण काही नाही, म्हणजे ती सांगेल की असं असं ताई, सांगते व्यवस्थित समजून. बरोबर. म्हणजे पटकन चिडत नाही माझ्यावर, कारण मी मोठी आहे. अरे वा. तो म्हणजे ठेवते मानते. ताईचा स्वभाव असा आहे की ती रस्त्यात वगैरे मिळाली, कुठे भेटली तर थांबणार, बोलणार, घाईघाईत उडवून जाणार नाही. व्यवस्थित बोलणार की आपल्याला राग येणार नाही, की असं आपल्याला म्हणजे एकदम डावळून गेल्यासारखी अशी हे करत नाही, बोलते आपल्याजवळ व्यवस्थित. छान. वा. हे झालं सगळं कौतुक. आणि आता तुम्ही सांगा, या सगळ्या आरोपांवरती तुमचं काय म्हणणं आहे, किंवा कौतुकाबद्दल काय म्हणणं आहे? कारण आता तुम्ही बोलायची वेळ आली. काय म्हणणं असं काहीच नाही. सगळे जे आहे तेच म्हणाले, म्हणजे बरोबरच म्हणाले. हो ना. हो. हे सगळ्यांचे आरोप जे काय हो, आहेत हो. ते मान्य आहेत तुम्हाला. हो. हा. उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कोणता करावा? लवकर उठायचा जरी निश्चय केला आणि किती लवकर उठलं तरी काम काही संपत नाहीत. पण तरी काय पण मी ठरवणार प्रयत्न उद्या? करेन की फक्त लवकर उठण्याचा प्रयत्न नाही करा. नाही, लवकर लवकर काम करेन. एवढंच करणार हो. आहात? एवढं केलं तरी खूप झालं. झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी. अभिनंदन. कोण जिंकणार पैठणी? बघूया ना पैठणीसाठी. आणि आता हा खेळ. या खेळामध्ये कुणाचं नाव निवडलं जाणार ते सुद्धा आत्ता बघूया. तेव्हा घ्या. आता तुम्ही वरती बघा आणि एक चिठ्ठी काढा. तिकडे फणस बघायची, ते बघा लवकर. एक चिठ्ठी कुठली तरी एक लवकर. हा, द्या इकडे. धन्यवाद. चला, ही चिठ्ठी आणि हे नाव आहे कविता जागडे. नाव सांगा. कविता दत्तात्रय जागडे, माहेर कुठलं तुमचं? हरिहरेश्वर, आणि सासर? श्रीवर्धन. श्रीवर्धन. कधी झालं लग्न? 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. मग संपला वनवास. तुमच्याबरोबर आता घरातलं कोण आहे? जाऊ आहे. बोलवा जाऊ. नमस्कार. तुमचं नाव काय? पूजा तुकाराम जागडे. बरं, तुम्ही कुठे राहता? किती श्रीवर्धन. श्रीवर्धन मध्ये. आता जाऊबाईंचं नाव निवडून आलंय, कसं वाटतंय? छान वाटते. छान वाटतंय. मग ठरवलंय वाटतं पैठणी आली तर 15-15 दिवस. बर, तुम्हाला शुभेच्छा देतो. या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी आणि
कोणता असणार खेळ? बरं, हे काय असतं मध्ये? ते कोंबड्या ठेवण्याचं आहे. कोंबड्या असतात त्याच्यात. तर यामध्ये एरवी कोंबड्या असतात, पण आज त्याचा वापर आपण खेळासाठी करणार आहोत. एक टप्पा पडून अथवा थेट गेला तरी चालेल, स्माइली चेंडू त्यामध्ये जाऊन थांबले पाहिजेत. दोघींनाही 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. या तुम्ही या. 1 2 3 हात जाऊन बाहेर आला रे. 1 थांबा 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 थांबा. 1 आता तुम्ही. 1 2 3 4 5 थांबा. 1 मिनिट. या आता तुम्ही या पुढचे 5. यांच्या घरी कोंबड्या आहेत वाटतं. 3 2 तुमच्याकडे 5 संधी आहेत. काही होऊ शकतं, लक्षात ठेवा. आता आघाडी यांनी घेतलेली आहे. 3 4 अभिनंदन. आता होणार आहे होम मिनिस्टरची होम डिलिव्हरी. 29 तारखेपासून होम मिनिस्टरच्या रोजच्या भागात प्रेक्षक बहिणींना विचारला जाणार आहे एक प्रश्न. या प्रश्नाचं अचूक उत्तर कळवणाऱ्या भाग्यवान प्रेक्षक बहिणी घर बसल्या जिंकू शकणार आहेत भरजरी पैठणी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही यांच्या मिस्टरांना सुखरूप पोहोचवा. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या गोखले वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या जागडे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. भैरवनाथ पाखाडी दक्षिण विभाग श्रीवर्धन या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ब्रुक बॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.